कोणाला कधी पण काही पण खायच्या क्रेविंग्स होतात. मला ना आज गोड खायचं क्रेविंग होत होतं. त्यात मला प्रसादाच्या शिराची जास्त इच्छा होत होती. मग काय, मी घेतली एक कढईमध्ये टाकलं साजूक तूप. साजूक तूप घातल्यानंतर आधी मी याच्यामध्ये स्टार्टिंगला ड्रायफ्रुट्स टाकले. ड्रायफ्रुट्स आधी तुपामध्ये तळून घेतले. तळल्यानंतर ड्रायफ्रुट्स मी साईडला काढले आणि त्याच्यामध्ये रवा टाकला. रवा चांगला गोल्डन ब्राऊन होस्तोवर तुपामध्ये भाजून घेतला. भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये एका साईडला दूध गरम केलेलं होतं. ते गरम दूध मी याच्यामध्ये टाकलं आणि चांगलं मिक्स करून ते ड्रायफ्रुट्स मी साईडला काढलेले होते ते याच्यामध्ये टाकले. परत एकदा छान मिक्स केलं. मिक्स केल्यानंतर जेवढं कमी आणि जास्त गोड तुम्हाला हवे आहे तसं तुमच्या चवीपुरतं याच्यामध्ये साखर ॲड करा. परत एकदा साखर शिरामध्ये चांगलं मिक्स करायचं आहे आणि झाकण लावून शिरा वाफेवरती ठेवायचा आहे. शिऱ्याला मस्त असं साईडला तूप दिसेल तेव्हा समजायचं तुमचा शिरा झालेला आहे. अतिशय सोप्या प्रकारे आणि चविष्ट, मऊ आणि दाणेदार रवाळ असलेला असा शिरा नक्की ट्राय करा. हा गुरुवारी महालक्ष्मीच्या पूजनानंतर प्रसादासाठी ह्या शिऱ्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. पण आधी मला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका.